हरिओम. आज सोमवार 31 मार्च 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून आज आपल्याला ते म्हणतायत की स्वतःला सुधारा, की त्या मनाने जग हे सुधारेलच. आपणच काय ते सर्व करणार आहे अशी भावना आपण ठेवतो आणि पुढे दुःख वाटायला आलं म्हणजे वाईट वाटून घेतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असं म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे? मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असं म्हणतो, याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. खरोखर नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही. करता मी नाही हे समजलं म्हणजे सर्व साधतं. नसलेलं करते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्यांच्याकडे करते पण आहे त्याला ते देऊन आपण सुख दुःखातीत राहावं ना. खोलीतल्या खोलीत जो सुख मानून घेतो तो कैदी खरा सुखात असेल असं आपल्याला वाटतं. देहाच्या पलीकडे काही नाही असे मानू लागलो आणि विषयातच सुख पाहू लागलो तर ते त्या कैद्याप्रमाणेच नाही का? पण त्याच्या पलीकडे काही आहे हे त्याला समजलं नाही तोपर्यंतच हे सुख वाटेल. एकदा का बाहेरची हवा कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार कैदीपणा चांगला म्हणून. अगदी त्याचप्रमाणे एखादा भगवंताच्या आनंदाची हवा लागली म्हणजे माणूस नाही विषयात रमणार. चित्त आपल्याला निर्विषय करता येणार नाही, पण ते भगवंताकडे लावता येणार नाही असं नाही. बुजार घोड्याला जसे चुचकारून घेतात तसं मनाला करावं. वृत्ती जिथे पाटायला लागते तिथे सावध राहावं. भगवंताचं स्मरण चुकलं की काहीतरी अवघड वाटायला हवं. आज नको वाटणारं नामस्मरण बळजबरीने करावं म्हणजे हवसे वाटणारे विषय जातात आणि मग प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थातल्या अडचणींना का भ्यावं? जर आज आपल्याला विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही. नुसतं गिरीकंदरात जाऊन कुठे परमार्थ साधत असतो का? तसं असतं तर माकडांनाही साधला असता. खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचारच नसतो. पण मनुष्याला चांगलं वाईट कळतं ना, त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे ही त्याच्यावर भगवंताची कृपाच नाही का? पण जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये. त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात. अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य ते सांगून पाहावं, पण मी त्याला सुधारीनच हा भ्रम नसावा. स्वतःला सुधारा की त्या मनाने जग सुधारेलच. कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणाने आपला प्रपंच करावा आणि त्यामध्ये भगवंताला विसरू नये. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.